दामिनी मॅडम, आजवर बेड टी हा प्रकार असतोय माहिती होतं मला, पण आपण डायनिंग वर न जाता नाश्ता आपल्या समोर येणार जरा जास्त भारी आहे. मज्जा आली आहे मला. सावित्री, सावित्री, खरं तर मीच येणार होते वर नाश्त्याला, पण आता तू घेऊन आलीयस तर मी इथेच खाऊन घेते. काय केलंय? दामिनी मॅडम, काय आहे? काय आहे? हा? अहिल्या मॅडमनी हा काळा रंग लावूनच तुम्हाला बाहेर यायला सांगितलंय. का? काल लावला ना काळा रंग? रोज रोज काय आहे? रंगपंचमी आहे का इकडे? मला माहित नाही मॅडम, मला फक्त हा रंग घेऊन तुमच्याकडे यायला सांगितलंय आणि हा रंग लावूनच तुम्हाला बाहेर बोलवलंय. त्यांनी सांगितलं आणि तू आलीस? हे घे, हे घ्यायचं, निघायचं. मी निघाले नाश्ता करायला. दामिनी मॅडम, काय झालं दामिनी? वहिनी, मी ना तुमच्याकडेच येत होते. खूप भूक लागलीये ना, म्हटलं पटकन काहीतरी खाऊन घेऊयात. नाही, रंगाबद्दल काही चाललं होतं का तुमचं? रंग हा वहिनी, मला रंगपंचमी ना खूप आवडते. मी सतत रंग खेळत असते. आता पण हा रंग घेऊन असं पटकन लावणार आहे. हे दे ना. हे बघा वहिनी, घेते रंग. वहिनी, लावला रंग. दामिनी, हे काय आहे? हा असा घाणेरडेपणा, गलिच्छपणा मला अजिबात आवडत नाही. आत्ताच्या आत्ता ही चादर धुवून घे. सांगते सावित्रीला. सावित्री, हे बेडशीट आजच्याच धुवायचे. हो. सावित्री नाही, तू धुवून घे ती चादर. का? चल सावित्री, चल. काय झालं? तू अर्जंट बोलून घेतलंस? ये इथे जाऊ. देवी आई, तुम्ही बोलवलत मला? ये पारू, आदित्याच्या बाजूला उभी राहा. मला सगळ्याच गोष्टींची खबर असते ह्याची कल्पना आहे ना तुम्हाला? तुम्ही जे करताय ते आता घरपर्यंत येऊन पोचलंय. म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि ते इतर लोकांनी सांभाळायच्या. हे किती दिवस चालणार आहे अजून? आई, काय झालंय? सावित्री. हो मॅडम, आणते. आई प्लीज मला सांगशील का काय झालं नेमकं? कळेल, सगळ्यांनाच कळेल. हे कापड काढा. ब्रँड अम्बॅसिडर म्हणून खूप उडतीयस ना तू. नाही तुझे पंख छाटून तुला जमिनीवर आणलं तर नाव लावणार नाही. अरे, तुम्ही अवॉर्ड फंक्शनला नाही जाऊ शकलात म्हणून त्यांनी तुमच्या ट्रॉफीज घरी पाठवले. आई काय तू पण. Congratulations, bro!
सो मच. कॉंग्रॅट्स पारू. थँक्यू. थँक्यू सो मच. अभिनंदन पारू. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू काका. कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. थँक्यू. तुझं तुझ्या कामाप्रती जे समर्पण आहे ना पारू, त्यामुळेच तू इथवर येऊन पोचलीस. कसलाही न्यूनगंड न बाळगता प्रामाणिकपणे आपलं काम करत राहणं तुम्हाला यश नक्की मिळेल. खरंच मला तुझा खूप अभिमान आहे पारू. अनुष्का, आदित्यला ओवाळ. अनुष्का, पारूला सुद्धा ओवाळ. पारू, अहिल्या मॅम बोलल्या ते खरं आहे. तू खरंच खूप कष्टाळू प्रामाणिक आहेस. तू या घरासाठी कंपनीसाठी इम्पॉर्टंट आहेसच, पण तू माझ्या आणि आदित्यच्या नात्यामधला एक खूप इम्पॉर्टंट दुवा आहेस. खरं तर तुझ्यामुळेच मला आदित्य कळतोय आणि मी त्याला समजून घेते. थँक्यू सो मच.